नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. अर्णव गेला आहे स्कूलला, तर थोडे ना त्याचे पेपर काढून ठेवत होते मी, कारण तो आला की परत जेवण वगैरे करून त्याला अभ्यासाला बसवायला. तर अर्णवला जेव्हा मी आणायला जाते ना, 12:20चं टायमिंग आहे. मी 12 वाजता निघते. 12 वाजताच बरोबर तृषाची स्कूल असते, जिला मॅपलमध्ये टाकलेली आहे. तर ती आता ना 3 दिवस झाले सतत माझ्या मागे लागते. मी निघाले की तुम्हाला तू सोड, म्हणून तिला घेऊन मी मॅपलमध्ये चाललेली. तर तृषाला सोडलं की इथे मला ना थोडासा लेट झाला, कारण कांदा नव्हता घरामध्ये. कांदा घेण्यासाठी मी थांबलेली. तर पटापट पळत पळत जाऊन अर्णवला घ्यायचं होतं. अर्णव तसं बाहेर येत नाही, एकाच ठिकाणी उभा राहतो. पण एखादा मुलगा वाट बघत असेल ना आईचं, तर आईला पण तेवढी धाकधुकी असते म्हणून. तर इकडे गेल्या गेलेला अर्णवने पहिला प्रश्न केला, मम्मा एवढा उशीर का झाला? तर मी म्हटलं चल तुला सांगते. त्यानं हे मी 5 किलो कांदे घेतलेले आणि लसूण होती ना, तर त्याला म्हटलं आपण आज ऑटोनेच जायचं, कारण एवढं उचलून मला जमणार नाही. घरी आल्यावर जातानाच खिचडी भात केलेला होता, नळ्या, पापड आणि लोणचं. तर खिचडी भात साधा पटकन केलेला होता, म्हणजे तूप टाकलं, राई, जिरं, तेजपत्ता टाकून घेतला, मिरची टाकून घेतली, लसूण टाकलं, मसाला, कांदा, टोमॅटो आणि तूर डाळीमधलं केलेलं आहे. कधी कधी ना मी मसूर डाळीमध्ये पण खिचडी करते, ती पण छान होते. तर असा गरम गरम खिचडी भात आम्ही खाल्ला. इथे निघालो आम्ही. नंतर ना मी अन्वीला सोडलं, अन्वीची तयारी झाली, अन्वीला स्कूलमध्ये सोडलं आणि हा चालत येताना व्हिडिओ केलेला, कारण एवढं ऊन लागत होतं ना, खूप ऊन होतं. हे बघा, येता येताना मी म्हटलं उसाचा ज्यूस पिऊया. मी घरातून अन्वीला सोडायला जाते ना, तेव्हा जेवूनच निघते, पण जेव्हा चालत यायचं असेल ना, तर ते जेवण सगळं जिरतं. येता येता मी मस्तपैकी थंडगार ऊस पियालेली आहे. फेप चालू झाले, पण गरमी खूप जाणवायला लागली आता, म्हणून गेली, थोडा वेळ पडली, नंतर मग अन्वीला घ्यायला परत आलेली. त्या अन्वीची स्कूल सुटलेली आणि त्या दिवशी जो मसाला केलेला ना, तो मसाला आता मला भरून ठेवायचा होता. खाली हिंग टाकून मसाला भरलेला. हे ना 2 प्रकारचे दिसतं. हा आहे ना तो मागच्या वर्षीचा आहे, थोडासा कलर उडालेला आहे त्याचा, आणि हा आहे तो या वर्षीचा आहे. म्हणजे दोघांमध्ये डिफरंट बघा तुम्ही. 1 वर्ष झाला ना, तर कलर थोडा थोडा उडालेला आहे. आणि आता हा काचेच्या बरणीत आहे ना, तो आत्ता केलेला आहे. आणि हे हिंगाचे खडे मी घेतलेले ते. तर संध्याकाळी फ्लॉवर बटाटा केलेला, मटकीची आमटी केलेली, त्याच मसाल्यामध्ये मस्त झणझणीत झालेलं. मी 3 चम्मच टाकते यावेळी, तरी मी यावेळी ना 2 चमचेच टाकले, तरीही तिखट झालेली होती. चपाती, भात. तर असं हा जेवण होतं. तर हा मिनी व्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.